खरं तर प्रत्येक खेळात आपल्याला तसं करिअर करता येतं, पण आता त्या त्या समाजातल्या एकूण खेळांचा प्रभाव कसा आहे त्याच्यावर ते थोडं अवलंबून होतं. आपल्याकडे मान्य आहे क्रिकेटचा प्रभाव हा जास्त आहे, पण आता तसं काहीच राहिलेलं नाही. म्हणजे कुठलेही आपण ऑलिम्पिकमध्ये होणारे कुठलेही खेळ जर आपण निवडला तर त्याला आपण करिअर उत्तम करू शकतो. आता प्रश्न पडतो की आपला त्यातला परफॉर्मन्स काय आपल्या देशाचा, आणि त्याप्रमाणे तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकाल. म्हणजे स्विमिंगचे आपले फार क्वचित खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर जातात, त्यामुळे ज्या खेळांचे आपले प्रतिनिधी आज ऑलिम्पिकमध्ये खेळत आहेत त्या खेळांपासून सुरुवात करावी. म्हणजे हॉकीची आपल्याकडे चांगली परंपरा आहे, ॲथलेटिक्सची आपल्याकडे चांगली परंपरा आहे, कुस्तीची आपल्याकडे चांगली परंपरा आहे. आणि गेल्या दशकातलं जर आपण पाहिलं तर हे जे इंडिव्हिज्युअल इव्हेंट्स आहेत ज्याच्यामध्ये आर्चरी आहे, शूटिंग आहे, कनाईंग किंवा बोटिंग, याच्यातले जे सगळ्या प्रकार आहेत याच्यामध्ये सुद्धा आता आपल्याला चांगलं यश हे मिळत चाललेलं आहे. त्यामुळे हे एक 7-8 खेळ जे आहेत की ज्याच्यामध्ये आता भारताचे खेळाडू ऑलरेडी आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत, त्यापासून निवडून प्राधान्याने सुरुवात करावी आणि मग अन्य खेळांकडे वळावं.